केले गोलंदाजीसाठी. इथे समाधान कशा प्रकारे गोलंदाजी करेल, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी समाधानला करावी लागेल, कारण की हे षटक आहे शेवटचं अंतिम षटक. स्ट्राईकला आपण पाहतोय या बुरहान. फुल टॉस चेंडू वडवा बॅटने खेळलाय, सरळ क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाने केलेली ही चुकी आणि या मिळतील 4 धावा आरबी फायटर संघाला. नितेश जोरकर यांनी जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर जितू ढवळे यांच्याकडून 500 आणि शुभम जाधव यांच्याकडून 1000. सुरेख फटका येतो, या फटक्यावरती नक्कीच मिळतील त्या 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. इथे मात्र आपण पाहतोय कैलासने सोडलेला तो झेल किती महागात ठरतोय, तो सुद्धा चौकार आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय बुरहान या चेंडूवरती सुद्धा षटकार लगावतोय. तर षटक क्रमांक शेवटचा आहे प्रगतीपदावरती, 5वं षटक प्रगतीपदावरती. गोलंदाज आपण पाहिलं तर समाधानने 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा फुल टॉस चेंडू, पुन्हा मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 64 धावा धावफलकावरती लागतात आणि नक्कीच 64 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. ते षटक क्रमांक 5व प्रगतीपदावरती आहे. जे सागरने स्वप्न पाहिलं होतं की 60+ धावा बनवायच्या, त्या धावा झाल्यात, तर अजूनही 3 चेंडूंचं खेळणं बाकी असणार आहे. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना थोडं पाय घसरला जातोय. 3 चेंडू येणं अजूनही बाकी असणार आहेत या षटकातील. तर आपण पाहिलं तर हॅट्रिकच्या कदारावरती आहे फलंदाज बुरहान. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी असेल किंवा विकेट्सच्या हॅट्रिकसाठी, म्हणजे सर्व फलंदाज असेल किंवा गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे या आजच्या दिवसामध्ये. पूर्ण दिवसामध्ये जो कोणी षटकारांची हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक लगावेल त्याच्यासाठी राहुल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक खेळाडूला ही सुवर्ण संधी. आणि रणजित मळरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. मोठा फटका आणि या फटक्यावरती 6 धावा. षटकारांची इथे होतीये हॅट्रिक आजच्या दिवसातील आणि तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय या बुरहान ठरतोय 1000 रुपयाचा मानकरी. सुरेख षटकातील पुढील चेंडू खोलवडप्याचा चेंडू होता, चेंडू निसटला एसटी रक्षकाकडून, सरळ सीमारेखा लगोलग तिथे फील्ड केला जातोय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळतात. 2 धावीन धावसंख्या नक्कीच पुढे सरसेल. धावसंख्या धावफलकावरती 72 धावा. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी. मंगेश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि रॅपिडो मोरबा या संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेक गोल करण्यासाठी यायचं आहे. 72 धावा धावफलकावरती. मोठा फटका, बिग हिट, बुरहान ऑन द फायर. या फटक्यावरती सुद्धा 6 धावा.
आपण हॅलो. पाहिलं तर काय घडलंय मैदानावरती आज मात्र या फायनल डे मध्ये नक्कीच सर्व सामने अटीतटीचे पाहायला मिळतील कारण की इतिहास चेंज झाला या माणगाव प्रीमियर लीग मध्ये जी रणनीती चालू होती. हॅलो. माणगाव MR असोसिएशनचे अध्यक्ष रणजितजी मालुरे यांच्याकडून आपण पाहतोय या षटकारांच्या हॅट्रिक साठी अमितजी 500 चव्हाण रुपये इथे येत आहेत. आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. मी विनंती करतो की राहुल बक्कम यांना की अमितजी चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे. आमचे आधारस्तंभ. मंगेश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि तसेच रॅपिडो मोरबा. संजय गावडे हे सुद्धा आलेले आहेत तर त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. रॅपिडो मोरबा संघाचा कर्णधार आणि मंगेश स्पोर्ट्स. तर आणि रॅपिडो हॅलो. मोरबा आणि मंगेश स्पोर्ट्स निजामपूर या संघाच्या दोन्ही कर्णधारांनी टॉच बॉक्स पाशी यायचं आहे. रॅपिडो इव्हेंट्स आणि मंगेश स्पोर्ट्स दोन्हीही कर्णधार. चला मधल्या वेळेमध्ये आपण टॉस करून घेऊया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी आपली वाट पाहतोय. रॅपिडो इव्हेंट्सचे कर्णधार मसूद गजघे इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे मित्र तौसिफ राऊत संघ मालक यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेश स्पोर्ट्स चला फास्ट. सामना सुरू होण्यापूर्वी आपला टॉस झाला पाहिजे आणि एक छोटेखानी मुलाखत सुद्धा होईल. या माणगाव प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा आज अंतिम दिवस. वेलकम अल्ताफ भाई. लगातार 4 दिन से आपका इंतज़ार हो रहा था. बहुत बहुत दिल की गहराई से आपका शुक्रिया मैं अदा करना चाहूँगा. हमेशा सपोर्टिव रहते हैं, एक अच्छे व्यक्तिमत्व और उसी के साथ रैपिडो. आणि त्यांच्या समवेत आलेले राजूशेठ मोरे यांचं सुद्धा स्वागत राहुल बक्कम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. तसेच योगेशजी गुगले यांचं सुद्धा स्वागत मी विनंती करतो की समीर महाडिक यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो.
पारितोषिकांचा पाऊस इथे पडतोय. पारितोषिकांचा सडा मी म्हणेन. तत्पूर्वी धावसंख्या झालेली आहे 18. आणि सर्वात प्रथम समालोचनाला सुरुवात करण्यापूर्वी मी पारितोषिक इथे वाचून दाखवतोय. शादाब जाफर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 4 चौकार किंवा 4 षटकार जर त्यांनी लगावले तर मुस्तफा राऊत यांच्यातर्फे 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अक्षय यादव यांनी एटीएम आणलेलं आहे. अक्षय यादव यांच्यातर्फे दोन्हीही फलंदाजांना सुवर्ण संधी. कोणीही षटकारांची किंवा चौकारांची हॅट्रिक लगावली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी वैष्णव साठे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय रणजित मालोरे यांच्यातर्फे 200 रुपये आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक सन्माननीय रणजित भाई यांच्यातर्फे देण्यात आलेलं आहे. तर या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी इथे लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा समालोचनाकडे. त्याचप्रमाणे भारत यांच्यासाठी सुद्धा चौकार आणि षटकारांची हॅट्रिक जर आपण लगावली तर सन्माननीय अक्षय यादव यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओव्हर टू रोहित. आमचे राजिवले गावचे पोलीस पाटील शिवाजी अर्बन इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. मी विनंती करतो राहुल बक्कम यांना की त्यांचं स्वागत करायचंय. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असल्या कारणानं पाहुण्यांची रेलचेल, पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. जे क्रिकेट रसिक आमचा आवाज इथे ऐकत आहेत आणि आमच्या दीपकजी कालोखे कुठे असतील त्यांनी मंचकावर येऊन बसायचंय. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीर मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में. राइट आर्म ओवर द विकेट. बहुत ही बढ़िया गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी, थोड़ी सी कट होती हुई अंदर की तरफ आई, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. इस गेंद को खेलने का प्रयास जरूर किया था मगर कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, गेंद कहीं और जा रही थी, कहीं और खेलना चाहते थे. 79 रन बनाने हैं जीत मुकम्मल करने के लिए निर्धारित 5 ओवर का ये मैच. इस बीच ऑन द राइज खेला था उसे मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया. लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे. 1 ही रन मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. रनों की संख्या जा पहुंची है 24 रन. 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद 12 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं मगर ये 12 का औसत सही माना जाएगा मगर बहुत ही अच्छा नहीं, क्योंकि जीतने के लिए तकरीबन 79 रन बनाने हैं. तो हर ओवर में कम से कम 14 या 15 रन आएंगे तो यहाँ पे काम बनेगा. 30 गज का दायरा अब यहाँ से हटेगा और अब यहाँ पे सिंगल और डबल रन कन्वर्ट करने में जरूर बल्लेबाजों को कामयाबी मिलेगी मगर उसके साथ साथ सिंगल और डबल के साथ यहाँ पे बड़े स्ट्रोक भी बीच बीच में बल्लेबाजों को खेलने होंगे. उनके पास कोई चारा नहीं है, कोई ऑप्शन नहीं है. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, सलामी बल्लेबाज प्रशांत
खेल रहे हैं 3 चौकों की सहायता से 12 के योगदान पर 5 गेंदों का उन्होंने सामना किया है और उनका साथ निभाते हुए भारत जो कि 4 गेंदों का सामना करते हुए 5 रन जोड़ चुके हैं। स्ट्राइक एंड पर भारत, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अरशद के ऊपर। अरशद, जब भी नाम मेरे सामने आता है तो 90 के दशक में अरशद हमने ऐसे रन आते हुए देखे हैं और दोनों भी बल्लेबाज सेट हो चुके हैं। दोनों भी बल्लेबाजों में आत्मविश्वास की बिल्कुल कमी नहीं है, मगर करे तो क्या करे, गेंदबाजी भी इतनी शानदार हो रही है, नबीतुली हो रही है कि बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है। मगर उस जवाब को ढूंढना होगा और फिर से एक बार कुछ न कुछ किसी भी तरह से यहाँ पे रन आना बहुत ही जरूरी लाजमी हो चुके हैं। इस बीच नए गेंदबाज ओमकार आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए पहला ही, ओहो, अच्छा स्ट्रोक होने के बावजूद यहाँ पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में पकड़े गए।
रुजदान राउत की तरफ से हर 6 के लिए 100 रुपये का इनाम आया है अरबाज खान के लिए। उसी के साथ मुस्तफ़ा राउत की तरफ से 3 लगातार छक्कों के लिए 500 रुपये का इनाम। और उसी के साथ अक्षय यादव इनकी जानिब से छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपये का इनाम यहाँ पे आ चुका है। अरबाज खान नए बल्लेबाज ऑप्शन के बाहर भटकते हुए और अंपायर जी की तरफ से इशारा आता हुआ वाइट का। राहुल स्पोर्ट्स इनकी जानिब से हर हैट्रिक के लिए 500 रुपये का इनाम और आधा शतक लगाने वाले बल्लेबाज को 1000 रुपये का इनाम यहाँ पे दिया जाएगा। राहुल स्पोर्ट्स बहुत बहुत धन्यवाद। चलिए हम कंसंट्रेट करेंगे फिर से एक बार मैदान में, जहां पे अरबाज खान जो कि नए बल्लेबाज है और ऑक्शन में जिनको खरीदने के लिए अपनी तरफ लाने के लिए तकरीबन बहुत बड़ी बोली लगी थी, वही अरबाज के ऊपर सभी की निगाहें टिकी हुई है नॉन स्ट्राइक एंड पर, जबकि स्ट्राइक एंड पर प्रशांत डांसिंग डाउन द विकेट। फिर से एक बार थोड़ा सा आगे आकर उस गेंद को खेलना चाहते थे सीधे बल्ले से, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में ट्रैवल कर रही थी। एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। ये मैच धीरे धीरे उनके हाथों से रेत की जर्रों की तरह फिसलता हुआ हमें नजर आ रहा है। स्लोवर वन गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों के अंदाज को परखते हुए बल्लेबाज क्या करना चाहते हैं उसे देखते हुए बहुत ही शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी मैं कहूंगा, सिचुएशन को हैंडल कर रहे हैं। समय सूचकता जिसे कहते हैं नए गेंदबाज ओमकार। जी हाँ, इस मरतबा तेज तर्रार गेंद थी, उसे खोद कर खेला था डीप मिड विकेट क्षेत्र में। गेंद दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। अरबाज के बल्ले से निकलता हुआ यह पहला चौका। इस चौके की सहायता से अरबाज पहुंचे 5 पर, मगर यहां पे चौके और चौकों की बारिश करनी होगी तब जाके यहां पे कुछ काम बनेगा। और इस मर्तबा देखिए अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए अंपायर जी ने अपने परों को अमित खोला। तेलंगे कुंभे सरपंच यांनी मंचकावर येऊन बसायचंय। मी विनंती करतो वैभवजी टेंबे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइट का। वाइट के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे मिलता हुआ और इस एक रन के साथ रनों की संख्या 33 रन। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक और उसी रीजन में गेंद फिर से एक बार दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। समीर धन्यवाद डीजे जी मास्टर। शिंदे आरवी फायटर्स यांचे सपोर्टर्स यांनी मंचकावर येऊन बसायचंय। सुनील तेलंगे यांचं सत्कार मी विनंती करतो की भाई दसवते यांनी करावं। 6 गेंदे और 42 रनों की जरूरत। मंगेश स्पोर्ट्स यांचे संघमालक आहेत। मी विनंती करतो भाई दसवते यांना त्यांचा सत्कार करायचा आहे। नए गेंदबाज प्रवीण और इस मरतबा तसेच मोहिते सर यांचा सुद्धा सत्कार भाई दसवते यांनी करावं मी असे त्यांना विनंती करतो।
इस मैच में देखिए हेमंत जी, अब मात्र औपचारिकता बची है क्योंकि 2 गेंदें हो चुकी है और बचे हुए 4 गेंदों में 41 यानी 41 रनों की ज़रूरत। अब यहाँ पे अगर कोई जादू होती है, गेंदबाज अगर कोई गलती करते हैं तो ही यहाँ पे कुछ काम बनेगा, वरना ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के हाथों से निकल चुका है। ऐसा अगर मैं कहूँगा तो अतिशयोक्ति नहीं होगी। अरबाज फिर भी जोरदार हिट लगाने की कोशिश कर रहे हैं। इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी अरबाज की, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। हारने का मुख्य कारण मुझे ऐसा लगता है कि यहाँ पे बिंदी गेंदें, गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूँगा। अनेक ऐसी हमें गेंदें देखने को मिली जो बिंदी थी। इस बीच देखिए फिर से एक बार जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर मैं कहूँगा। हालांकि खेलने की कोशिश थी, हेलीकॉप्टर अपना चलाया था, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद बिहाइंड द विकेट। ज्ञानेश्वर उतेकर यांनी मंचकावर येऊन बसायचंय. मी विनंती करतो नंदुशेठ वाडवल यांनी त्यांचं सत्कार करायचा आहे. प्रशांत के बल्ले से निकलता हुआ ये बहुत ही शानदार स्ट्रोक। इफ्तिकार धनसे साहेब इकडे आलेले आहेत, तर मी विनंती करतो फदभाई यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि समीरजी शिंदे कुठे असतील त्यांनी मंचकावर बसायचं आहे. और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी आपण काही वेळातच इथे घोषित करणार आहोत. त्या खेळाडूस इथे मी आमंत्रित करणार आहे आणि सन्माननीय रणजीत भाई इथे आपण पाहतोय आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. खूपच उत्साही आहेत, खूपच ऊर्जित अवस्थामध्ये आहेत. मी विनंती करतो अतबाई धनसे यांना की आत्ताच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो त्यांच्यातर्फे देण्यात येईल. तर मी विनंती करतो की त्यांनी टॉच बॉक्स पाशी यायचं आहे आणि